2026 वृषभ राशीसाठी नियतीची परीक्षा की वरदान. वृषभ राशीचा स्वभाव स्थिर, संयमी आणि कष्टाळू आहे. तुम्ही सहज हार मानत नाही, बदल पटकन स्वीकारत नाही आणि आयुष्याला एका ठराविक चौकटीत सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करता. पण नियतीला कधीकधी हीच स्थिरता तोडावी वाटते, कारण आतून वाढ थांबलेली असते. 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी साधे भविष्यवाणीचे वर्ष नाही. हे वर्ष आहे जुन्या सवयी मोडणारे, सुरक्षित वाटणाऱ्या गोष्टी प्रश्नात आणणारे आणि खऱ्या स्थैर्याकडे नेणारे. शनी तुम्हाला शिस्त शिकवतो, गुरु तुम्हाला विस्तार देतो आणि राहू केतू आतल्या अंधारावर प्रकाश टाकतात. त्यामुळे 2026मध्ये जे काही घडलं ते योगायोग नसेल, तर कर्माच्या गणितातून ठरलेले बदल असतील. या लेखातील प्रत्येक भविष्यवाणी ही केवळ अंदाज नाही, ती वृषभ राशीच्या मानसिक, आर्थिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रवासाची पुढची पायरी आहे. काही गोष्टी सुखद असतील, काही कठीण वाटतील, पण प्रत्येक बदल तुमच्याच हितासाठी असेल हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. नंबर 1 आहे आर्थिक जीवनात एक मोठा निर्णय, टाळता न येणारा टर्निंग पॉईंट. 2026मध्ये वृषभ राशीच्या आर्थिक जीवनात एक असा क्षण येईल जिथे जुनी पद्धत चालणार नाही. आजवर सुरक्षित वाटणारी नोकरी, व्यावसायिक पारंपरिक दिशा आणि गुंतवणुकीची सवय अचानक अपुरी वाटी लागेल. नेमकं काय घडेल? उत्पन्न आहे पण समाधान नाही, खर्च वाढत आहे पण कारण समजत नाही. हेच करत राहिलो तर पुढे अडचण येईल, अशी आतून जाणीव का घडणार? शनी तुमच्या मेहनतीचा नवा पाया तयार करतो, गुरु तुम्हाला जोखीम घ्यायला भाग पाडतो. परिणामी हा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीचे 3 ते 4 महिने अस्वस्थतेचे असतील, पण वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य, बचत आणि आत्मविश्वास तीनही एकत्र येतील. नंबर 2 आहे करिअरमध्ये अचानक वळण, नियोजनाशिवाय आलेली संधी. वृषभ राशीचा स्वभाव स्थिरतेचा असतो, त्यामुळे तुम्ही बदल टाळता, पण 2026मध्ये परिस्थितीच तुम्हाला बदलायला भाग पाडेल. बदल कसा येईल? अचानक कॉल, जुन्या ओळखीमधून संधी, वरिष्ठांचा विश्वास, नवीन जबाबदारी जी तुम्ही स्वतः मागितली नव्हती. आतून काय चालेल, मी हे करू शकतो का, असा प्रश्न. भीती आणि उत्साह एकाच वेळी निर्णय घ्यायला. वेळ कमी. गुपित ही संधी तुमच्या जुन्या कामगिरीवर आधारित असेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. नंबर 3 आहे एका व्यक्तीमुळे आयुष्याची दिशा बदलेल, योगायोग नाही नियती. 2026मध्ये वृषभ राशीच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक महत्त्वाची ठरेल. ही व्यक्ती आधीपासूनच ओळखीची असू शकते किंवा पूर्णपणे नवीन. या व्यक्तीचा प्रभाव तुमचा विचार बदलतो, भीती कमी करतो, स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलतो. ही व्यक्ती काय करेल? एक वाक्य बोलेल जे मनाला लागेल, एक सल्ला देईल जो आयुष्यभर लक्षात राहील, एक संधी देईल जी वेळ बदलून टाकेल. परिणामी तुम्ही स्वतःला जुने निर्णय पुन्हा तपासताना पाहाल. नंबर 4 आहे नातेसंबंधामधील कटू सत्य, जे दुखावेल पण वाचवेल. हे वर्ष भावनिकदृष्ट्या सोपं नाही, कारण 2026मध्ये खोट्या नात्यांना जागा उरणार नाही. काय उघड होईल? कोण तुमच्यासोबत फक्त गरजेसाठी आहे, कोण तुमच्या यशावर अस्वस्थ आहे आणि कोण तुमच्या अपयशात गायब आहे. मानसिक अवस्था, सुरुवातीला धक्का आणि नंतर राग, शेवटी स्पष्टता. आता अंतिम परिणाम काय होतील? तर जुने ओझे उतरतील आणि मन मोकळं होईल, जे फार काळ झालं नव्हतं. नंबर 5 आहे वैवाहिक प्रेमजीवन, निर्णयाचे वर्ष. अविवाहित वृषभ राशीसाठी 2026मध्ये अर्धवट नात्यांना पूर्णविराम मिळेल किंवा नातं पुढच्या टप्प्यावर जाईल, नाहीतर कायमचं संपेल. विवाहितांसाठी दुर्लक्षित विषय समोर येतील, संवाद टाळता येणार नाहीत, एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. आता का आवश्यक आहे? कारण पुढील अनेक वर्षांची भावनिक स्थिरता 2026मध्ये घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असेल. नंबर 6 आहे घर, जमीन आणि स्थैर्य, आयुष्याला भक्कम पाया. 2026मध्ये वृषभ राशीच्या जीवनात स्थैर्य देणारा मोठा भौतिक बदल घडणार आहे. हे केवळ मालमत्तेचे प्रकरण नसून मानसिक सुरक्षिततेचा विषय आहे. नेमके काय घडेल? नवीन घराचा विचार प्रत्यक्षात येईल. प्लॉट, शेती किंवा जुनी मालमत्ता विक्री, खरेदी. भाड्याच्या घरातून स्वतःच्या जागेत जाण्याची प्रक्रिया. घरात मोठे नूतनीकरण किंवा कौटुंबिक जबाबदारी का होणारच. वृषभ ही स्थिर राशी आहे आणि 2026मध्ये ग्रहयोग, जागा बदल, आयुष्य बदल असा संकेत देतात. परिणामी मनाची अस्थिरता कमी होईल, भविष्यासाठी सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. नंबर 7 आहे आरोग्य, मोठा आजार नाही पण दुर्लक्ष घातक करू शकते. 2026मध्ये आरोग्याचा प्रश्न अचानक उभा राहणार नाही, पण लहान त्रासांना दुर्लक्ष केल्यास ते मोठे होण्याची शक्यता आहे. कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? वजनात चढ उतार, पचन बिघडणे, मान, खांदे, पाठ दुखणे, झोपेची अनियमितता, मानसिक आरोग्य, सततचा विचार, भविष्याची चिंता, स्वतःवर जास्त दबाव. आता या सर्वांवर उपाय काय करायचे? वेळेची सवय बदलली तर वर्षाच्या दुसऱ्या 6 माहीत आरोग्य सुधारेल आणि ऊर्जा वाढेल.
नंबर 8 आहे आध्यात्मिक जागृती. आतल्या आवाजाकडे लक्ष जाईल. 2026मध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये एक अंतर्गत बदल सुरू होईल, जो बाहेरून दिसणार नाही पण आतून खूप खोल असेल. कशी जाणवेल ही जागृती? एकांत आवडू लागेल, काही गोष्टी निरर्थक वाटू लागतील. आयुष्याचा अर्थ शोधण्याची ओढ, देव, ध्यान, जप किंवा शांततेकडे ओढ. हे का महत्त्वाचे? कारण पुढील काही वर्षांचे निर्णय या अंतर्मुखेतूनच जन्म घेणार आहेत. नंबर 9 आहे जुनी भीती आणि न्यूनगंड संपेल. आत्मविश्वास उगम पावेल. वृषभ राशीने अनेक वेळा स्वतःला कमी लेखले आहे, इतरांच्या अपेक्षा खाली दबले आहे. 2026मध्ये हे बदलणार आहे. काय संपेल? तर अपयशाची भीती, आपण कमी पडतो ही भावना, लोक काय म्हणतील याचा अतिविचार. कसा बदल घडेल? तर एक यशस्वी अनुभव, एक धाडसी निर्णय, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा क्षण. परिणामी तुम्ही स्वतःला अधिक ठाम, शांत आणि स्पष्ट पाहाल. नंबर 10 आहे वर्षाच्या शेवटी जुना वृषभ संपेल आणि नवा जन्म घेईल. 2026चा शेवट हा फक्त वर्षाचा शेवट नसेल, तर तो तुमच्या जुन्या स्वभावाचा शेवट असेल. आता काय बदलेल? प्राधान्यक्रम, लोकांशी वागण्याची पद्धत, स्वतःची किंमत ओळखण्याची दृष्टी, निर्णय घेण्याची ताकद. आतून काय जाणवेल? आता मी वेगळा आहे ही जाणीव. गोंधळ कमी, स्पष्ट दिशा. हे वर्ष काय शिकवेल? स्वतःला हरवून जगण्यात अर्थ नाही, स्वतःला समजून जगण्यात खरी स्थिरता आहे. 2026 नंतरचा वृषभ शांत, ठाम आणि स्वतःवर विश्वास ठेवणारा. 2026 संपेपर्यंत वृषभ राशीची व्यक्ती तोच राहणार नाही जो तो वर्षाच्या सुरुवातीला होता. या वर्षाने तुम्हाला शिकवलेले धडे, पैसा कसा कमवायचा नव्हे तर कसा टिकवायचा, नातं कसं जपायचं नव्हे तर कोणासाठी जपायचं, आणि स्थिरता म्हणजे थांबणं नाही तर योग्य वेळी बदल स्वीकारणे. जे नातेसंबंध, सवयी, भीती किंवा निर्णय तुमच्या वाढीला अडथळा ठरत होते ते 2026मध्ये मागे पडतील. या वर्षाच्या शेवटी वृषभ राशीचा व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ असेल, आर्थिकदृष्ट्या अधिक शहाणा असेल, मानसिकदृष्ट्या अधिक शांत असेल आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक जागरूक असेल. 2026 हे वर्ष तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आले आहे. ज्यांनी या वर्षातील संकेत ओळखले, निर्णय वेळेत घेतले आणि बदल स्वीकारले, त्यांच्यासाठी 2026 नंतरचा काळ आयुष्याचा सर्वात स्थिर आणि समाधानकारक टप्पा ठरेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.